नमस्कार मित्रांनो. तर आपण काश्मीर टूर जी होती ती पूर्ण करून परत आपल्या महाराष्ट्राकडे निघालेलो आहोत आणि सध्या जे आहे ते जम्मू आणि काश्मीर येथील जे श्रीनगर सिटी आहे त्या श्रीनगर सिटीच्या एअरपोर्टवर मी आहे आणि माझे आपले मुन्नाभाई तळेसाहेब आहेत, आपण पाहू शकता. तर मुन्नाभाई तळेसाहेब आहेत, स्वामी साहेब आहेत आणि जे आहे ते श्रीनगरवरून आम्ही पुण्याला निघालेलो आहोत. 1:30 वाजताची फ्लाईट आहे. दिल्लीला 1.5 तास थांबणार आहे आणि त्यानंतर जे आहे ती फ्लाईट जी आहे ती पुण्याला जाणार आहे. संध्याकाळी साधारणपणे 7:30 वाजताच्या दरम्यान आम्ही पुण्यामध्ये पोहोचू. तर एकंदर काश्मीरचा हा जो प्रवास होता तो अतिशय सुंदर झाला जम्मू आणि काश्मीरचा. तसंच आम्ही पंजाबमध्ये सुद्धा फिरलो, म्हणजेच अमृतसर येथे गेलो होतो, सुवर्ण मंदिराला, वाघा बॉर्डरला गेलो होतो. त्यानंतर आम्ही पहलगामला गेलो होतो आणि पहलगामवरून कटरा येथे आम्ही आलो होतो. माता वैष्णवदेवीचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही जम्मू काश्मीरमध्ये येऊन सोनमर्ग, गुलमर्ग असे या ठिकाणचे जे पर्यटन स्थळं होती त्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. श्रीनगर शहरामध्ये फिरलो आणि जो लाल चौक आहे, ऐतिहासिक लाल चौक, तर त्या ठिकाणीसुद्धा जे आहे ते आम्ही गेलेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही फोटो सेशन केलं आठवणींसाठी. आणि लाल चौकामध्ये खूप मोठं मार्केट आहे. त्या ठिकाणी काश्मीरची पश्तुनी म्हणून शाल आहे ती प्रसिद्ध आहे खूप. त्यासोबतच इथले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खूप अतिशय प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूट्ससाठी काश्मीर खूप प्रसिद्ध आहे. त्यासोबतच जो मध असतो तर त्या मधासाठी प्रसिद्ध आहे. आणि ड्रायफ्रूटमध्ये बदाम असतील, वेगवेगळ्या प्रकारचं आहे, केशर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि कपडे जे आहेत काश्मीरी त्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. तर खूप छान वातावरण आहे. इथलं वातावरण जर पाहायचं झालं तर या ठिकाणी आम्ही अगदी पहलगामला असो किंवा अगदी श्रीनगरमध्ये असो किंवा अगदी ज्या ज्या ठिकाणी आम्ही पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी गेलो, सोनमर्ग असो, गुलमर्ग असो, त्या प्रत्येक, अगदी वैष्णवदेवीला असो, कटरामध्ये, प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस या खूप मोठ्या प्रमाणामध्ये तैनात आहेत. आणि वातावरण जे आहे हे खूप हलकं फुलकं करण्याचा सिक्युरिटी फोर्सेसनी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वीही झालेले आहेत. आणि या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकारची जी आहे ती कुठलीही घटना घडलेली नाही, ती घडत नाही. खूप टाईट अशी सिक्युरिटी आहे. आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं तर इथले लोकांबद्दल जर बोलायचं झालं तर इथले लोक जे आहेत ते घोड्याचं वर बसण्यासाठीचं रेंट असेल किंवा ज्या ज्या गोष्टींचं आपण हायर करतो तर त्या गोष्टींचा रेंट जो आहे तो जास्तीचा सांगतात. त्याच्यामध्ये बार्गेनिंग होतं, कपड्यामध्ये सुद्धा होतं. परंतु असं स्कॅम म्हणतो, ज्याला आपण फसवणूक म्हणतो, ती मात्र होत नाही. इथले लोक जे आहेत ते पैसे वाढवून सांगतात किंवा मागून घेतात, परंतु एकदा ठरल्यानंतर परत डबल बोलत नाहीत. आणि जसं आपण मेहमान नवाजीसाठी म्हणतो तर आम्हाला जे लोक सगळे भेटले तर ते अतिशय नम्र होते. प्रत्येकाशी जो आमचा परिचय झाला याच्याबद्दल एक आपण स्वतंत्रपणे एक व्हिडिओच्याद्वारे ज्या ज्या ठिकाणी आम्ही भेटी दिल्या त्या त्या ठिकाणची विशेषता, त्या त्या ठिकाणचे आम्हाला आलेले अनुभव याबद्दलसुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ एक बनवूया. तर एकंदर खूप अप्रतिम सुंदर अशी ट्रीप झाली. मधुरिया ट्रॅव्हल्सचे काळे सर असतील, दत्ता काळे सर, तसेच आमच्या मोहोळ वकील संघाचे विनोदजी धावणे साहेब असतील आणि इतर जी सर्व आमचे सदस्य आहेत, आम्ही 20 लोक होतो सर्व वकील मंडळी. तर त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करता आला. थोडंसं तब्येतीच्या कारणाने आम्ही फ्लाईटला जाण्याचं ठरवलं आणि अर्जंट मॅटरही आलेलं होतं तळेसाहेबांना आणि माझ्याकडेही आलेलं होतं आणि तब्येतीचंही कारण होतं. त्यामुळं आम्ही जे आहे ते फ्लाईटने निघालेलो आहोत ट्रिप संपल्यानंतर आता. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही ट्रिप झालेली, अविस्मरणीय अशी झालेली आहे. जे मान्यवर मित्रपरिवार आपला सोशल मीडियाचा श्रीनगरला किंवा जम्मू काश्मीरमध्ये येऊ इच्छित असतील त्यांना मी एक नम्र विनंती करेन की आपण सोबत येताना डिसेंट्री आणि जे मळमळ करणे, उलटी येणे वगैरे आहे ह्याच्या गोळ्या जरूर घेऊन ये. याचा प्रॉब्लेम असा झाला की आमच्या टूरमधल्या बऱ्याच जणांना हा त्रास झाला, मलाही झाला होता. तिथलं वातावरण असो का पाण्याचं असो माहीत नाही, परंतु प्रत्येकाला एकदा एकतर उलटी किंवा एकतर डिसेंट्री होऊनच जाते आणि त्यानंतर मग थोडंसं सेटल होतं. आणि परंतु त्याचा त्या एखाद्या दिवसामध्ये किंवा 1-2 दिवस जो आहे तो खूप त्रास होतो. आता ज्यांची इम्युनिटी पॉवर जास्त वगैरे आहे त्यांना हा त्रास होणार नाही, परंतु मोस्टली लोकांना हा वातावरण बदलामुळे झालेला आहे. सर्दीचाही झालेला आहे. त्यामुळे जर आपण इकडे येत असाल
तर आरोग्याची पुरेशी काळजी घेऊन या. टेम्परेचर खूप कमी असतं इथं आणि मोस्टली जे सगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते टॉपवर आहेत. आम्ही कारगिल डिस्ट्रिक्टमध्ये गेलो होतो 0 पॉईंटला, तर तिथेही खूप कमी होतं टेम्परेचर. आणि आम्ही जे सेकंड फेज होती ह्याच्यामध्ये गुलमर्गची अमरावत, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तिथेही टेम्परेचर खूप म्हणजे खूपच कमी होतं आणि सर्वत्र बर्फाचे पहाड आहेत, नयनरम्य असा निसर्ग आहे. प्रत्येकाने एकदा काश्मीरला आलं पाहिजे. जे बाकीच्या प्रत्येक ठिकाणची विशेषता आणि त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या केल्या नाहीत पाहिजे, त्याबद्दल एक आपण सविस्तर व्हिडिओमध्ये नंतर बोलूया. सध्या काश्मीरमधून आपल्या परत घरी येत असताना खूप आनंद होतो आहे. जवळपास 10-12 दिवस झाले आम्ही बाहेर आहोत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळं. आणि ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक 10-15 दिवस जगून झाल्यानंतर पुन्हा आपल्या कामावर ड्युटीवर जॉईन होण्यासाठी आम्ही आता श्रीनगर एअरपोर्टवरून पुण्याकडे निघतो आहे, पुण्याच्या एअरपोर्टकडे. तर 1:30 वाजताची फ्लाईट आहे. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. एन्जॉय करा, खुश राहा, आनंदी राहा.